सगळे म्हणजे का सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे अमावस्या, तर आषाढ महिन्यातला लास्टचा दिवस आज आहे आणि आज दीपपूजन पण आहे. तर मी दीपपूजन संध्याकाळी करणार, तर नक्की तुम्हाला पण त्याचा ब्लॉगमध्ये दाखवणार. या ब्लॉग नाही झाला तर छोट्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवून तुम्हाला. तर आज गटारी स्पेशल मिस्टरांना खायची होती बिर्याणी, तर म्हटलं चला आज बिर्याणी बनवते. रेसिपी तुमच्या संग पण शेअर करते आजची. आणि सगळ्यांच्या घरी नॉनव्हेज, मटण, मच्छी, कारण की नॉनव्हेज प्रेमी जास्त आहे. मच्छी कदाचित खातात पण नॉनव्हेज जास्त खातात. तर आमच्या घरी आज मी बनवते मस्त चिकन बिर्याणी आणि ती ग्रेव्ही बनवणार आहे, कारण की आज ग्रेव्ही बिर्याणी बनवायची आणि मुलांचे पण पाहिजे की मसाला जास्त पाहिजे. तर तशीच आज मी बनवते. चला आपण रेसिपी बघू. साठी मी कांदे घेतलेत कापून बघा, डोळ्यात पाणी आलं. कांदे मस्त कापून घेतले, याला मस्त तळून घेणार आहे. आणि जरा ग्रेव्ही बनवायची म्हणून कांदा, लसूण आणि खोबरं बघा, खोबरं पण भाजून घेतलंय. कांदा, लसूण, खोबरं, अद्रक भाजून घेतली. थोडी कोथिंबीर, यातले अर्धे टमाटे वाटणार आहे आणि अर्धे फोडणीला टाकणार आहे. तर आता मी ग्रेव्ही करून घेते. घेतलाय, जास्त नाही शिजवला, खाली 80% शिजवला, 20% आपल्या बिर्याणीत शिजव. तेल तापवलं, कांदा घेते टाकून, कारण की मी खडे मसाले घेतले नाही, मी गरम मसाला टाकलाय. सगळे पावडर टाकले ना, मग त्यामुळे खडे मसाले नाही घेतले. का आता पावडर पण गरम आणि खडे मसाले पण जास्त गरम पडतंय ना, आणि आमच्या घरात जास्त गरम मसाला खात नाही. कांदा चांगला लाल होईपर्यंत तळून घ्यायचा. लाल झाला, टमाटे टाकून घ्यायचे. कांदा टमाटर लाल करून घ्यायचं चांगलं. टमाटर हा मसाला आपण टाकून घेऊ. टमाटर आणि मसाला हा संकेत ग्रेव्ही होईल. कांदा, टमाटा आणि मसाला संगतीच तळून घ्यायचा. म्हणजे आपला टमाटा पण गाळा होईल, कांदा गाळा होईल आणि मसाला तळून, हा तिन्ही कामं एकत्रित होईल. ग्रेव्ही जरा परतून घेतली आणि आता आपण ना ही ग्रेव्ही शिजण्यासाठी ना थोडं पाणी टाकून घेऊ. मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी आहे, जरा भांडं धुवून घेतलं आणि ते टाकून घेतलं. ग्रेव्ही आता आपण मस्त शिजून घेऊ 10 मिनटं. मग चिकन टाकून माल मसाले टाकू. आता ग्रेव्ही शिजून घेऊ. आता 15 मिनटं शिजून घेऊ. मसाला चांगला परतून झाला. आता आपण मसाला टाकू. कांदा लसूण मसाला घेतलाय, लाल तिखट घेतलाय, बिर्याणी मसाला घेतलाय, गरम मसाला घेतलाय आणि थोडीशी जिरे पूड घेतली आहे, कारण की जिरं नाही टाकलं मी. त्याची पावडर होती घरामध्ये, ती टाक, आणि ते अजून त्याचा चांगला फ्लेवर येतो जिऱ्याचा. ते मसाले टाकून घेतले. मसाला टाकून 10 मिनटं परतून घेऊ चांगलं. मसाला चांगला परतून झाला तर चवीनुसार मीठ टाकते.
तांबट पूर्ण शिजलं, पूर्ण गाळा होऊन द्यायचं. आता चांगलं आपण चिकन टाकू. मी काय मॅग्नेट केलं नाही चिकन. ग्रेव्ही बघा भरपूर झाली आपली. आणि शिजूस तवर हे करूस तर अजूकचा गाढा होईन मसाला. त्याला मस्त शिजून घ्यायचं. जोपर्यंत आपलं चिकन शिजत नाही तोपर्यंत त्याला परतून घ्यायचं चांगलं. मग अजून ग्रेव्हीला सुगंध पण सुटतो, ग्रेव्ही एकदम घट्ट पण होती आणि बिर्याणी पण एकदम खायला रुचकर लागते. तर चला त्याला मी 15 मिनटं शिजवून घेते. टाकून घेते. काय झालं मंडळी, कॅमेरा धरायलाच कोण नव्हतं म्हणून काय तुम्हाला ती भाजी कशी शिजली काय ते काय दाखवायला येत झालं नाही. काय करणार ना, आपली इथं घडी घडी लाईटीचा प्रॉब्लेम आहे. दिवसात किती वेळेस लाईट जाते. तुमच्याकडे पण जाते का नक्की सांगा का कमेंट करून मला. राईस टाकून घेतला तर आपण कोथिंबीर कलर टाकून घेऊ. टाकून घेते, लय नाही टाकत, थोडीच टाकणार आहे. फूड कलर हे घेते टाकून. तेल झाकून ठेवते, 15 मिनिटानंतर बघू. टाकून घेते, लय नाही टाकत, थोडीच टाकणार आहे. फूड कलर हे घेते टाकून. तेल झाकून ठेवते, 15 मिनिटानंतर बघू. मस्त आता बनवून झाली हे बघा. चला मैत्रिणींनो, आजची तुम्हाला रेसिपी आवडली असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मला कशी वाटली आजची रेसिपी. बघा आनंद बसला आता खायला, कारण की आनंदला बिर्याणी खूप आवडते. चिकन म्हणल्यावर त्याला भरपूर आवडतं आणि तो आता बसलाय खायला. तर आजची रेसिपी साधी सोपी होती, जास्त माल मसाले नव्हते. तर आवडल्यावर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मैत्रिणींनो, बाय बाय.